तिसरी बातमी आहे बीडमधल्या दलित ऐक्य महामोर्चाची। अॅट्रॉसिटी कायदा रद्द न करता आणखी कडक करावा, कोपर्डी प्रकरणी आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी यासह विविध मागण्यांसाठी बीडमध्ये दलित ऐक्य महामोर्चा काढण्यात आला। जिल्हा स्टेडियमपासून हा मोर्चा निघाला। जिल्हा स्टेडियममधून निघालेला हा मूक मोर्चा सुभाष रोड, माळवेस, बलभीम चौक, कारंजा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावरती नेण्यात आला। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती। मोर्चात सहभागी 10 ते 15 मुलींनी निवेदनाचं वाचन करून उपजिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं। अॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे तर दूरच, पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करू नये यासह विविध मागण्यांसाठी आज बीडमध्ये दलित ऐक्य मोर्चा आयोजित केला आहे। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणींचा सहभाग आहे। आपण या तरुणींकडूनच जाणून घेऊया नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। काय सांगशील? आज आम्ही हा मोर्चा काढला आहे की अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये कायदा रद्द न करता तो अजून तीव्र करण्यात यावा, कारण हे दलितांचं कवच आहे की दलितांवर जिथे जिथे अत्याचार होतो तिथे ते अॅट्रॉसिटी कायदा लागू करून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात। हा कोणाच्या विरोधातही मोर्चा नाही आणि आमचा मराठ्यांच्या विरोधात प्रतिमोर्चा नाही। ह्या आमच्या म्हणजे जो कोपर्डीमध्ये बलात्कार प्रकरण झालं त्यामधल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। काय नेमकं तुम्ही मोठ्या प्रमाणात मुली सहभागी झालेल्या आहेत, महिला सहभागी झालेल्या आहेत, पहिलाच वेळ आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चा निघतोय, काय सांगशील? मी ह्या मोर्चाबद्दल असं सांगू इच्छिते की हा मोर्चा आम्ही आमच्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी काढलेला आहे। त्याचप्रमाणे आमच्या अॅट्रॉसिटीला कोणी धक्का लावू नये यासाठी आम्ही हा मोर्चा काढत आहोत आणि मराठा बांधवांना आरक्षण भेटावं यासाठी आमचे समर्थन आहे। आपण पाहिलं की कुठल्याही मोर्चाला प्रतिमोर्चा किंवा प्रतिउत्तर म्हणून या मोर्चाचं आयोजन केलेलं नाही असंच या तरुणींनी स्पष्ट केले। तर आमच्याच पैकी एका बहिणीवर जो अत्याचार झाला त्या अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचं या सगळ्यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।